सुकं लोणचं आहे घरगुती आजीच्या पद्धतीने गावरान. शेवई पण आहे सर, ते 50 ला. तोरण आहे बघा. जय जय रघुवीर समर्थ. 4 प्रकारचे यांच्याकडे गुलाब आहे. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कैरी 2 हे कसे? हा 700 ला आहे. हा, मालवण मालवणी. हा 600 रुपये. 3 महिने राहते, ह्याला खराब नाही होती भाकरी. 700 रुपयाची आहे. 700 रुपयाची. 10 बाय 4 चे. कितीला ताई आहे? हे 200 रुपयाला आहे. 200 रुपये माल आहे. हा 200 रुपयाचा आहे का? 300 पासून स्टार्ट आहे. 20 रुपये प्लेट आहे. हे कशा प्लेट? 50 रुपये. हा पांढरा रस्ता का? कोल्हापूरचा बघा पांढरा रस्ता किती मस्त. झुणका वगैरे कशा प्लेट आहे? 70 रुपये. 70 रुपये. तर या लवकर विजिट करा. छान मस्त पैकी एन्जॉय करत करत तुम्ही शॉपिंग करा छान. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो आता पण आलोय बँड्रा BKC इथे ना भरपूर मोठा महोत्सव झालाय महालक्ष्मी सरस म्हणून 2026. पहिला हा महोत्सव आहे ना वाशीला होता, आता बँड्राला चालू झालाय. आणि इथे ना भरपूर सेलिब्रिटी येतात आणि इथे ना महाराष्ट्राचे भरपूर लोक या एक्झिबिशनला भाग घेतात. हा एक्झिबिशन खूप मोठा आहे, तर तुम्ही नक्की या काउंटरला. ही तारीख आहे 1 मे ते 14 मे पर्यंत आहे, तर तुम्ही नक्की या. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. चला मग. आणि तुम्हाला यायचं असेल तर बँड्रावरनं तुम्ही येऊ शकता आणि कुर्लावरून येऊ शकता. कुर्लावरनं तुम्ही रिक्षाने या आणि बँड्रावर रिक्षाने या. तर तुम्ही नक्की या, व्हिजिट करा आणि प्लीज या गरिबांना सपोर्ट करा तुम्ही. खूप लांबून लोक इथं येतात. मित्रांनो तुम्ही ICICI बँक इथून आला ना असे तर आहे ना या साईडला ना हे एक्झिबिशन असं भरलंय. इथं बघा पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे. हे बघा असं एकदम मस्त सुंदर सजवलंय बघा आपल्या महाराष्ट्र शासनने. आधी त्या साईडला आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं बघा सगळं असं. मित्रांनो बघा कसं मस्त सजवले बघा तुम्ही. फुल AC आहे हे एक्झिबिशन. बघा महाराष्ट्राचं असं किती मोठे लोक इथं आता येणार आहे. असं बघा मस्त असं डिझाईन केलंय बघा तुम्ही. या साईडला बघा अशी सेल्फी पॉइंट आहे. आता पण असं आत आलोय तर बघा असे भरपूर स्टॉल आहे बघा. ब्लॉक आहे बघा, असे भरपूर स्टॉल आहे. आपण आता एक स्टॉल तर कव्हर करणार आहोत. आता आपण आलोय साताराच्या काउंटरला या ताईकडं. ताई काय काय तुमच्याकडं? आपल्याकडे मुक्ताई खानाचे ड्रेसेस आहेत. आपण परत नेक्स्ट टाइम आलेलो आहे. आता बांद्राला एक्झिबिशन लागलेलं आहे, तर आपल्याकडे सगळे ड्रेस अवेलेबल आहेत. आता नवीन पॅटर्न विठू माऊलीचा तो पण सगळ्या कलर मध्ये अवेलेबल झालेला आहे. त्याच्यामधून पण आता खूप बॉक्स पॅकेजिंग केलेली आहे, तर खूप छान आहे. व्हरायटीज खूप छान क्वालिटी, नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत. हे सगळे असे ड्रेस आहेत आपले. हे लहान मुलांचे ड्रेस आहे. काय प्राइस आहे याची? प्राइस काय त्याची? आपले हे 350 पासून स्टार्ट आहे. 350 पासून. आणि 3 महिन्याच्या बाळापासून अगदी 18 वर्षापर्यंत अवेलेबल आहेत आपल्याकडे विठू माऊलीचे वगैरे ड्रेसेस. तर या लवकर व्हिजिट करा. छान मस्त पैकी एन्जॉय करत करत तुम्ही शॉपिंग करा छान. आणि हे भावल्या कितीला आहे सगळ्या कोणाला? हे 150 आहे का? आणि हे ताई हे मोठे हे कितीला आहे? 1600 का? हे स्वतः तुम्ही बनवलंय घरी कधी? मस्त आहे बघा. हे बॅग कितीला ताई? 200 रुपयाला बघा, मस्त स्वस्त आहे. आणि ही रिंग 250 रुपयाला. अजून काय तुमच्याकडे काय युनिक? रुमाल आहे, तोरण आहे. तोरण दाखवा एक तोरण.
बघा ताईकडे तोरण बघा किती मोठे आहे बघा. मस्त तोरण आहे बघा. जय जय रघुवीर समर्थ. कितीला आहे ताई ते? हे 500 रुपयाला आहे. 500 रुपये. हे हँगिंग आहे. हे 150 रुपयाला हे आहे. 150 रुपये. इकडे हे डॉल. अरे ते डॉल ते दाखव, ते किती छान आहे. हा ठीक आहे. आता आपण आलोय जळगावच्या काउंटरला. हे जळगावकर आहे. ताई काय काय तुमच्याकडे फक्त दाखवणार काय? पापड, काय काय प्राइस आहे, काय काय दाखवा. हा नाचणी पापड, मक्का पापड. पहिले आपण भाजणीची चकली आमच्याकडं. भाजीची चकली काय? उडीद आहे, उडीद पापड आहे. उडीद पापड काय प्राइस आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये. अजून काय काय ताई? मुखवास आहे, पान मसाला. हा पान मसाला आहे. आपण पान खाण्याचं सुकल्यामध्ये मिळतं आपल्याला. हा ते आहे का? नवीन प्रकार कितीला आहे? हे 100 ला पॅकेट. अजून काय युनिक आहे म्हणजे? अजून काय एकदम भारी? शेंगदाणा चटणी आहे, हा शेंगदाणा चटणी आहे, कोरडी आहे. हे आणि? केळीचं पीठ आहे, बनाना पावडर. बनाना पावडर. बनाना पावडरचे लाडू आहे, लाडू कसे आहे? 100 ला पॅकेट. 100 ला पॅकेट आहे. स्वस्त आहे, खूप स्वस्त आहे. अजून हे पापड, मका पापड आहे सर, कांदेशी पापड बघा यांच्याकडे. कितीला आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये. आणि केळी चिप्स आहे 300 रुपये किलो. याच्यात 2 फ्लेवर आहे आपल्याकडे, साधा फ्लेवर आणि मसालावाला. मसाला त्याच्यानंतर साबुदाणा चटणी फिकीवाली पण आहे आणि मशीनवाला उडीद पापड पण आहे. हा 300 रुपये किलो. हा 300 रुपयाला आहे का? आपल्याला 400 आणि मशीनचा 300. त्याच्यात आपल्याकडे मूग डाळ पापड पण आहे, हा, चना पापड पण आहे, हा. नाचणी पापड आहे सर, मूग डाळच्या वड्या मिक्स डाळीच्या मिक्स डाळ. हे कितीला आहे? 50 ला पाहिजे. हे 50. हे वाले कितीला आहे? तांदूळ पापड तांदूळ पापड 50 ला. 50 ला पाहिजे. अजून ते बाई पण आहे सर, ते 50 ला पाहिजे. हे 50 ला पॅकेट आहे. असं नाचणी पापड आहे सर आपल्याकडे. हे कुठला? नाचणी पापड नाचणी पापड आहे बघा ताईकडे. हे 400 रुपये. 400 रुपये किलो आहे बघा. मग या तुम्ही या खानदेशी स्टॉलला या काउंटरला नक्की. आता आपण आलोय अहिल्यानगर स्टॉल वरती या ताईकडं. हा. ताई काय काय तुमच्याकडं? सगळं आहे. लोणचं आहे, माठातलं लोणचं आहे, आंबट गोड, परत खारातली मिरची आहे बा, अशी आहे. थोडं दाखवू शकतात? हो. बघा ही मिरची बघा खाण्यातली. मस्त. गावठी तूप आहे घरच्या गाईच्या म्हणे. हे घरच्या गावठी तुपे. हे कसे? हे 800 रुपये किलो. हे 800 रुपये किलो. आणि हे मिरच्या मिरची 100 रुपयाला 100. 100 रुपयाला 100 ग्राम. आणि ही वाली कुठली? माठातलं सुकं लोणचं आहे, घरगुती आजीच्या पद्धतीने गावरान. बघा सुकं लोणचं आहे यांच्याकडं एकदम आजीच्या. हे कसे किलो? हे 100 रुपयाला 100 ग्रॅम. 100 रुपयाला 100 ग्राम. आणि हे वाले ते पण सेम आहे. सेम आहे का? सेम आहे. गावठी लसूण आहे बघा. अरे हे गावठी लसूण बघा यांच्याकडं. लसूण गावठी गावठी 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कैरी 200 रुपये किलो. केशर आंबे हे कैरी 200 रुपये यांच्या शेतातलं बघा. कच्च्याच आंब्याची घरच्याची आंब्याची आहे. हे कसे किलो? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. ही शेवई आहे, हा नाचणीच्या येते, ज्वारीचे पापड आहे, उपवासाचे पापड आहे, सांडगे मिक्स डाळीचे, उडीद पापड, उपवासाची चकली, चिवडा, वेफर्स आणि ही कपली गावाची पूड आहे. कपली गावची ही कशी आहे? ही हे 200 रुपयाला येतात. 200 रुपये. तुमच्याकडे सगळं 200 ला बघा. किती स्वस्त आहे बघा या ताईकडे. तुम्ही या काउंटरला या, आयनगर काउंटर. ठीक आहे, नक्की या. काउंटर नंबर किती आहे तुमचा? 88. C8 मध्ये या. आता आपण आलोय वाशिम काउंटरला. ताई काय काय तुमच्याकडं? आमच्याकडे गाव हे सगळे तुम्ही स्वतः बनवलेले काय घरातले? बघा यांच्याकडे असे फुलं आहे. सिंगल पीस कितीला? हा सिंगल पीस ला. आणि डझन मध्ये भेटतात काय? कशामध्ये भेटतं म्हणजे असे पॅकेट कसे भेटतात? पॅकिंग करून दे. तू सांग दे. ते सांग कितीचे आहे. ह्याच्यामध्ये कितीचा असेल तो पॅकेट? किती? 20 फुलाचे. 20 फुलाचे 10 फुलाचे तेवढं पॅकेट देतो. 30 वाला आहे. कशी? 20 वाले ते गुलाब दाखवा. कशी ताई? बघा मस्त मस्त फुलं आहे यांच्याकडं. आणि हे बघा हे सगळे फुलं आहे बघा मस्त मस्त. हे स्वतः बनवतात बघा. बघा हे वाले बघा मस्त मस्त. हे गुलाब दाखव ताई. बघा 4 प्रकारचे यांच्याकडे गुलाब आहे. मस्त मस्त आहे बघा. हे पण बघा मस्त छान आहे. आणि कुठले कुठले मसाले ताई? मसाले, हळद पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर. हे सगळं घरगुती आहे. घरगुती आहे. कुठं आलं तुम्ही? आम्ही वाशिम वरनं आलं. कसे तरी पण हळद? हा? हळद कशी? हळद 100 रुपये पाव, 400. 100 रुपये पाव, 400 रुपये
किलो. आणि ही लाल मिरची पावडर दाल दाल मिरची पावडर तेवढीच आहे. आणि हे हा कुठला मसाला? हे कराळाची चटणी कराळाची चटणी. ही कशी? ही 100 रुपये 50 रुपये छटा. 50 रुपये छटा. आणि ही हे मसाला 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. हा मिक्स मसाला आहे का? काळा मसाला. काळा मसाला. काळा मसाला. ठीक आहे. 600 रुपये तुरीची किलो. डाळ आहे. ही डाळ कशी? घरगुती. घरगुती आहे का? हे शेतातली आहे. शेतातली आहे. कशी आहे? कशी किलो? ही 250 रुपये. 250 रुपये किलो. हा स्टॉल नंबर C9 आहे वाशिम मधला. आता आपण आलोय अमरावती स्टॉलला. ताई काय काय तुमच्याकडे? माझ्याकडे शेवगा थालीपीठ आहे. हा हे थालीपीठ 9 धान्य आणि शेवग्याच्या शिंगांचा गर काढून त्याला डिहायड्रेट करून बनवले. चवीला पण छान आहे आणि न्यूट्रिशन पण भरपूर आहे त्याच्यात. म्हणजे मिक्स आहे. कशी आहे? मिक्स आहे हे. आणि हे आहे 300 रुपये किलो. 300 रुपये 300 ला अर्धा. किलो. हे मल्टीग्रेन पीठ आहे. 9 धान्याचं पीठ आहे. याची भाकरी थालीपीठ चपाती सर्व. सर्व. आणि ही तूर डाळ आहे. या तूर डाळीला तुम्हाला भिजत घालण्याची गरज नाही आणि कुकरला नाही लावली आणि बाहेर जरी धुवून टाकली तरी शिजेल. ही राजगिरा पीठ आहे. तांदळाचं पीठ. ही आहे टर्पॉलिश. हे कशी? ही 150 रुपयाला अर्धा. 150 रुपये अर्धा किलो. आणि हे सॉस आहे. हे सॉस आहे का? मिक्स जाम. मिक्स फ्रूट जाम आहे का? आणि ते साखर आंबा. हा साखर. हे आंबोळी आहे का? साखर आंबा. साखर आंबा. हे कसे? तो 100 ला आहे. 100 ला. आणि हे पण 100. पण 100. ठीक आहे. हे ढोकळा पीठ आहे. इन्स्टंट आहे. त्याचे ढोकळे छान बनतात. असे का? हा हे बघा. हा हा हे पीठ आहे बघा मित्रांनो. आणि या पिठापासून हे ढोकळा बनवलं बघा. किती सुंदर आहे बघा. चवीला पण छान आहे. आणि इन्स्टंट बनतो. फक्त 1 वाटी पीठ घ्यायचं, 2 वाटी पाणी टाकायचं, 1 चमचा तेल घातला, मिक्स केला की लावून द्यायचं. 10 लावून मिनिटात द्यायचं. ढोकळा द्यायचा. आणि हे मिक्स सगळे तुमचे धान्य आहे का? हा. प्रकारचे धान्य. सगळे मिक्स यामुळे याच्यामुळे ते पीठ बनवलंय का? हा, हिचं पीठ आहे. हे बघा C29 अमरावती काउंटर. तुम्ही या काउंटरला या. नमस्कार. आता आपण आलोय C28 काउंटरला वर्धाला. सर तुमच्याकडे काय काय मित्रा? सांडगे आहेत आपल्याजवळ. हळदी पावडर आहे. आणि हल्दी पावडर हळदी पावडर. आणि डाळ आहे. डाळ थोडं दाखवणार काय? ही डाळ कशी? 100 ला आहे. 100 ला अर्धा किलो. हे तुमच्या शेतातलं माल आहे. शेतातली तुरीची डाळ. तुरीची डाळ आहे. आणि हे शेतात लागलेली कमी. कसे किलो? किती 300 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि हे सांडगे. हे आहे आपले सांडगे. सांडगे कसे? ते 100 ला आहे. 100 ला आहे. हे पण ना? हा ते पण सांडगे. आणि हे तुझी हळदी पावडर कुठली आहे? हळदी पावडर वायगाव हळदी आहे ती. वायगावची आहे का? ऑर्गेनिक. ऑर्गेनिक आहे का पूर्ण? हे कसे किलो? ते 100 ला. 100. बघा हे कलर निघत ना बघा. एकदम ओरिजिनल माल आहे यांच्याकडं. सेट बघा. हा. एकदम वास बघा किती छान आहे. ते तुम्ही या काउंटरला या. यांच्या नाव आहे दामिनी गृहयुग्य सेलू. आणि आता आपण आलोय C70 ला जळगावच्या काउंटरला. ताई काय काय तुमच्याकडं? आमच्याकडे जळगाव स्पेशल आमचे लाटके पॉपकॉर्न अखंड आहे. 50. हे कसे? हा 700 ला आहे. 700 ला आहे. हा 700 ला आहे. हा 500 ला आहे. हा वेगवेगळी साईज आहे. वेगवेगळी 12 size. नंबर, 11 नंबर, 10 नंबर. मॅशर आहे आमच्याकडे. 1 मध्ये अखंड आहे पूर्ण. हा काय त्याला काय बोलतात? हे मॅशर आहे. आलू पावभाजी करायला, पावभाजी पराठा करायला. पोळी भाजायला. पोळी भाजायला. आणि लाटणी कशी? लाटणे 100 रुपये. 100. राई आमच्याकडे अखंड 1 पीस हे कितीला आहे? 50 रुपये. 50 रुपये. आणि लाटणीसाठी ते आणि मिलेट पासून बनवलेली बाजरी आहे रोस्टेड. रोस्टेड आहे सगळे. नाचणीचं लाह्या आहे. ज्वारी, मेथी, पालकची शेव आहे. मिलेट पासून बनवली. ते कसे कसे पॅकेट? 100 रुपये पॅकेट. 100 रुपये पॅकेट. आणि बनानाची पापड? रोस्टेड आहे. आमचं कांद्याचे पापड आहे गार्लिक. गार्लिक पापड आहे. कसे? कांदा पापड 200 ला अर्धा किलो. 200 ला अर्धा किलो. असे भरपूर इथे स्टॉल लागले. एक एक स्टॉल आता आपण कव्हर करतो. आता आपण आलोय C72 ला. हे ताई वाशिम वरनं आले. ताई कुठले कुठले मसाले तुमच्याकडे? आमच्याकडे करा
आमच्याकडे सावजी मसाला, सोलापुरी मसाला, कोल्हापुरी मसाला, विदर्भ स्पेशल मसाला, गरम मसाला, गोडा मसाला आणि ते चहाचा थोडं- मसाला, बिर्याणीचा मसाला. बिर्याणी समोर थोडा प्राइस सांगा, हे कुठली मसाला आहे? हा? प्राइस थोडासा सांगा. हे 150 रुपये पाव. 250 रुपये पाव. 250 रुपये 250 पाव. रुपये. आणि हा कुठला मसाला आहे? हा चहाचा मसाला आहे. चहाचा मसाला. आणि हा बिर्याणीचा. बिर्याणी मसाला. आणि हा हा आगरी मसाला हा कशा किलो? 600 रुपये. 600 रुपये किलो. हा कुठला मसाला आहे? सोलापुरी. हा सोलापूर मसाला. हा. हा कशा किलो? तो पण 600. 600 रुपये. हा कुठला काळा मसाला? हो आमच्या कशा इकडे किलो? तो 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. हा हा कुठ- मालवणी. मालवणी. हा 600 रुपये किलो. हा गोळा 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. कोल्हापुरी 600. आणि कोल्हाप- गरम मसाला 800. गरम मसाला 800. आणि तुमच्याकडं म्हणजे स्वतः तुम्ही घरगुती हो, हे बनवता? काय, आमचं दळणं नाही झालं तर आम्ही मिक्सर सोबत आहे आणि हे पाय हे मटेरियल सोबत आहे इकडे दळणं चालू एकदम ताजा ताजा. ठीक आहे. ते दळणाची मशीन कुठे आहे? हे काय दाखवा, थोडी मशीन दाखवा. बघा ताईकडे दळणाची मशीन पण आहे, त्याला आपण मिक्सर बोलतात. हा. बघा एकदम घरगुती, बघा एकदम सुंदर. हा. आता आपण आलोय C74 ला, सोलापूर काउंटरला. बाकी काय काय तुमच्याकडे? माझ्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले, चटण्या, कडक भाकरी आहे, शेंगाची चटणी आहे, काळा मसाला, जवळ चटणी, गोडा मसाला. थोडं दाखवू शकता? हो दाखवते ना. अरे यांच्याकडे ज्वारी भाकरी आहे का ही? हा ज्वारीची भाकरी आहे. हे किती दिवस असते? हे 3 महिने राहते, ह्याला खराब नाही होती भाकरी आणि एकदम ड्राय केलेली असते. आपण हे मसाला पापड सारखं पण खाऊ शकता. कितीला ही? ही 60 रुपयाला 5 भाकरी आहे. 60 रुपयाला 5 भाकरी. 5 भाकरी. किती स्वस्त आहे. हो. आणि दुसरं काय आहे अजून? ही कुठली भाकरी आहे? ही बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी. बाजरीची ही पण 60 रुपयाला 5 भाकरी आहे. 5 भाकरी 60 5 रुपये. भाकरी आहे. म्हणजे आपण फिरायला वगैरे घेऊन गेलो तर? हो, घेऊन गेलं तरी चालतंय आणि मैद्याच्या ऐवजी ही आपली हेल्दी आहे, मिलेटचं आहे, हे शरीराला पण चांगलं असतं. चांगली आहे, चांगली आहे. अजून थोडस चटण्या तुमच्या दाखवू शकता? अजून कुठली भाकरी? हे सगळे ज्वारीच्या ज्वारीची बाजरीचे. भाजी. ही शेंगदाण्याची चटणी आहे, ही सोलापूरची शेंगदाण्याची चटणी प्रसिद्ध आहे. हे कारळ चटणी आहे. परत जवळ चटणी पण आहे. जवळ चटणी पण. हो, हा गोडा मसाला आहे. हम्म. हा गोडा मसाला आहे. हा काळा मसाला आहे, सोलापूरचा प्रसिद्ध काळा मसाला आहे. परत हा कांदा लसूण मसाला आहे. हे कसे? कांदा लसूण मसाला 400 रुपये किलो आहे. 400 रुपये हा, किलो. 400 रुपये किलो आहे. परत हे खारोडे आहेत, बाजरीच्या खारोडे आहेत. खारोडे हे कसे? हा, खारोडे. हे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. आणि हे मिक्स डाळीचे सांडगे. हे मिक्स डाळीचे सांडगे ते 400 रुपये किलो. त्याची भाजी करायची. भाजी पण बनवू शकतो. आता आपण आलोय B36 ला, जालनातून. हे दादा आता आले. ताई काय 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 भेटतं तुमच्याकडे? आमच्याकडे मेथीच्या केसांच्या तयार केलेल्या घोंगड्या भेटतात. ज्याला कुणाला कुंभरेचा, मुंग्याचा वास, संडेवात, रक्तवाहिनी असं काही जरा असेल त्याचे सगळे एकदम चांगले असतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी आहे आणि वेगवेगळी साईज पण आहे. साईज लहान मोठी साईज पण आहे. त्याची काय प्राइस आहे? 3x6 पासून सुरुवात आहे. 3x6 जर घेतली तर 700 रुपयाची आहे. 700 रुपयाची. 10x4 ची जर घेतली तर 1200 रुपये. 1200 रुपये. 11x4 ची जर घेतली तर 1500, 2000, 2500. आणि स्पेशल असं डावळाचं पण आणलेले का आम्ही. हे मेंढीच्या छोट्या पिल्लाच्या केसांपासून तयार केलेलं राहते. टिकायला जास्त मेंढरीच्या छोट्या पिल्लू राहतं खूप हा. राहतं. टिकायला जास्त टिकते, लवकर येते. त्यांच्यापासून बनवलं हे. सुंदर आहे एकदम. 10x4 ची ही 2500 पासून तर 5000 पर्यंत. 5 रुपये. अजून काय काय आहे तुमच्याकडे? उषा. हे उषा स्वतः तुम्ही बनवता? मेंढीच्या केसांच्या उशाई ज्याला कुणाला मानपाट जर दुखत असेल त्याच्यासाठी एकदम चांगली असते आणि वॉशिबल आहे. तसे चेंज होत नाही. अशाला हे कश हे क्या ह्याची प्राइस किती आहे? 250 250. आहे. टोपी सुद्धा आहे. ही टोपी पण आहे का? थोडा घालून दाखव. कशी आहे? वगैरे आजार असतो त्यांच्यासाठी चांगले असते. हा छान आहे. हे कितीला आहे दादा? 200 200 रुपये. हे योगा मॅट आहे. योगा करण्यासाठी पण चालतं, एका माणसाला झोपण्यासाठी पण झोपण्यासाठी चालतं. पण. 750 रुपये किलो. आता हे कितीला आहे? याला काय बोलतात? आसन बोल. तिच्यासाठी किंवा पारायण वगैरे करायचं, खुर्चीवर बसण्यासाठी एकदम चांगलं असतं. पायाला मुक्के वगैरे येत नाही त्याने. आणि तुमच्याकडे बेडशीट पण आहे का? हे घोंगडे आहे आतमध्ये. गोदडे आहे का? आतमध्ये कोंडी ज्याला मुंबईकरला काय काही लागतो.
थांबा एक मिनिट. एक्सट्रीम आता आपण आलोय पंजाबच्या काउंटरला. क्या है दीदी आपके पास? ये सभी बच्चों के खिलौने हैं, किचन का सामान है। सब ये खिलौने है क्या? ये कैसा है? ये क्या प्राइस है? 100 रुपए से. आणि हे वाले हे कैसा? हे कितने का? ये 150 का, ये जस- 200 का। हे बघा, हे खेळणी बघा मस्त बघा यांच्याकडे. हे बघा मस्त. हे कितीला आहे? 200 200 रुपयाला बघा. आणि अजून काय हे पाट कितीला आहे? 300 300 रुपयाला बघा. आणि छोटे असे चम्मच पण आहे यांच्याकडे. अरे एक नंबर. ये कितने का है? 150 150 रुपए का. और क्या यूनिक है मतलब? ये मसाज का भी है क्या ये कितने का है? 200 बघा यांच्याकडे असं मसाजर पण आहे. हे 200 रुपयाला बघा यांच्याकडे. आणि एक कुटणेवाला आहे कितने का? 200 रुपयाला बघा. सगळे वस्तू एकदम मस्त मस्त आहे. और ये क्या पीठ पुजाने वाला है क्या? ये कितने का है? 100 रुपयाला बघा. पाठ खाजवायचं बघा यांच्याकडे. मस्त मस्त आहे. आणि ये वाला क्या है दीदी? ये भी कमर के लिए क्या? मसाज के लिए क्या प्राइस है? 300 ये 300 रुपयाला. किती स्वस्त आहे बघा. और हे पण बघा एकदम युनिक है. ये वाला भी 500 का है क्या? ये भी मसाज का ही है क्या? बघा 500 रुपयाला बघा मस्त. आणि ये क्या है? चावी का क्या? क्या प्राइस है? 50 रुपये. आता आपण आलोय A27 ला बुलढाणा वरून. हे आता दादा आले. काय काय चप्पलची प्राइस काय असेल तरी पण प्रत्येकाची वेगवेगळी थोडं दाखवू शकतात? हा बघा ना. दादा आपल्याला चप्पल जो दाखवणार आहे. लेडीज चप्पल पण बघा यांच्याकडे सगळ्या. लेडीज चप्पल आहे तिकडे पण बघा. ज्यूट मध्ये आहे. जूत मध्ये काय प्राइस आहे याची? ही 850 ला. ही 850 ला. ही वाली 750. ही 750. डॉक्टर सोल मध्ये आहे 750. बाटिक कोल्हापुरी मध्ये आहे 750. 750. 750, 700, 750. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या किमती आहेत. वेगळ्या किमती आहे. आणि हे वाले हे पण त्याच रेंज मध्ये आहेत. हे जे आहेत ना हे समोर ठेवले डिस्प्लेला. समोर ठेवलेले तेच आहे का? सगळे. आणि हे वर्षे मित्रा वरची हे बाटिक कोल्हापुरी. बाटे कोल्हापूर आहे. काय प्राइस आहे? 750. 750 रुपये. आणि ते वाले तिथले शूज वगैरे हे 950 ला सगळे. नाही, कुठले पण घ्या. एकच रेंज आहे. एकच रेंज आहे. किती मस्त आहे बघा ना. तुम्हाला ऑफिस वगैरे जायला बघा किती मस्त आहे. एकदम प्युअर लेदर आहे का मित्रा? Pure leather. त्याला सोल वगैरे फक्त पिवचं येणार आहे. आतमध्ये लायक्रा कोटिंग येणार म्हणजे त्याने सॉफ्ट राहते त्यामध्ये. आणि सॉफ्ट पण आहे. आपण आले A29 ला रायगड काउंटरला. ताई काय काय तुमच्याकडे? आमच्याकडे मातीची सर्व मातीची भांडी आहेत. मातीची सगळं वाढली. हा, दाखवू शकतात? हो दाखवते. हे जेवणासाठी आहे. अरे मस्त आहे. कितीला आहे ताई हे? हे 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला आहे. हे मच्छी फ्राय वगैरे मच्छी करायला वगैरे फ्राय वगैरे त्यासाठी. ठीक. काय प्राइस आहे याची? 150 रुपये आहे. 150 रुपये प्राइस आहे. अजून काय आहे ताई युनिक? भाकरी बनवण्यासाठी भाकरी बनवण्यासाठी. बघा, ही भाकरी बनवण्यासाठी अरे एक नंबर आहे. कितीला आहे ताई? हे 120 रुपये. 120 रुपये. किती स्वस्त आहे. अजून काय ताई? स्वतः बनवतो आम्ही. स्वतः पण हे वाले हा, हे कुंडे आहे. कुंड्या कितीला आहे? हे 150 ला आहे. 150 ला. आणि हे 400 रुपयापर्यंत आहे मटन मच्छी बनवण्यासाठी. मच्छी वगैरे बनवण्यासाठी हा. 400 रुपये. त्यात कढी करू शकता आपण. कढी वगैरे करू शकतो कढी आपण. करू शकतो याच्यामध्ये. हा गणपती आमचा आहे चिरनेर मध्ये. महागणपती आहे हा, का? चिरनेर मध्ये. चिंदर मध्ये. हा. तेव्हा काय होतं तिथं? म्हणजे गणपती आमचं छोटं ते तळ्यात सापडलेले होते. हा हा. ते आता मोठं झालंय. ते कुठे आहे ते? चिरनेरलाच आहे. चिंदरच आहे. ते फेमस आहे का तुमच्या इथं? फेमस आहे चिरनेर गावामध्ये. आणि तिथं आमचा एक कुंभारवाडा असा पूर्ण आहे. हा. 40 घरं आहेत. त्याच्यामध्ये आमची सगळी माणसं म्हणजे महिला वगैरे बनवतात. बनवतात. म्हणजे तुमच्या महिला बचत आहे? हा? महिला बचत गटाचं आहे का हे? हा, महिला म्हणजे महिला बचत त्या सगळ्या महिला आमच्या बनवतात. मातीची भांडी त्याच्यावर आमचा व्यवसाय चालू असतो. व्यवसाय चालू असतो. आमच्या म्हणजे समाजात आमच्या शेती नसतात. आम्हाला शेती आगरी आहेत ते आम्हाला माती वगैरे देतात. त्याने आम्ही बनवतो. शेतातल्या मातीपासून बनवलेली भांडी सगळी आहे. आता आपण आलोय A34 ला कोल्हापूर काउंटरला. A34 कोल्हापूर काउंटर. ताई काय काय तुमच्याकडे? आपल्याकडे सगळी कोल्हापुरी ज्वेलरी आहे. प्युअर सिल्वर मध्ये आहे आपल्याकडे. जसं की आपली ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक ज्वेलरी आहे. कोल्हापुरी साज आहे, राईस पर्स आहे, बकुळी हार, मोहनमाळ, हे बाजूबंद. बाजूबंद कितीला आहे?
बाजूबंद सहज वजनाप्रमाणे असतात, वेगळ्या वेगळ्या रेंज आहेत. चिंचपेटी आहे, तन्मणी आहे, सगळं ठुशी आहे. आणि हे सगळी हे फोर्टीन मध्ये आहेत सर. हे तुम्हाला 300 पासून स्टार्ट आहे. ते बंगला त्या मोठ्या मोठ्या त्या ह्या 2000 वगैरे आहे. शिंदेशाही तोडे पण आहेत. शिंदेशाही तोडे पण होता तुमच्याकडे. आणि हे वाले महाग सगळे हे बकुळी हार आहे सर चांदीवर. हे वजन आणि त्याचे मेकिंग कॉस्ट त्याप्रमाणे जो रेट आजचा भाव असेल त्याप्रमाणे त्याप्रमाणे. येणार. हा. आता आपण C162 ला या काउंटरला रत्नागिरी मला ताई आले. काय 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 तुमच्याकडे? तुमच्याकडे काजू आहे. काजू आहे. कसे आहे ताई काजू? 1000 रुपये किलो. आणि आहे. कोकम आमच्याच मैदानी बनवतो. तुमच्या महिलांनी बनवलं म्हणजे महिला बचत गट. हा मैदान. हे रस हे कोकम आहे आणि हे आमरस. आमरस कितीला आहे? हे आंबे कसे हो? हे 1 लिटर हे ना हम्म, ते 650. 650 रुपये. आणि हे हे आगळ आहे. अगं कितीला आहे? 90 रुपये. 90 रुपयाला. आणि हे कोकम सोबत 1 लिटर आहे. 200 रुपये. 200. हे हापूस आहे. हा हापूस आंबा आहे का? कसे किलो? 1000 रुपये डझन आहे. 1000 रुपये डझन आहे काय? 1000 रुपये डझन आहे बघा यांच्याकडे. सगळा माल यांच्याकडे अजून स्टॉक आहे भरपूर. त्यांच्याकडे आंबे आहे ना तुमच्याकडे? आता आपण आलोय D19 ला. हे पुण्यावरून आले आहे ताई. काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ आणि अंजीर आहे. इंद्रायणी तांदूळ कसे म्हणजे पॉलिश वाले का कसे? नाही अनपॉलिश वाले. अनपॉलिश वाले. हे शेतातले तुमचे हो, स्वतःचे? आमच्या शेतात खाद्य आणण्याचे. तर कसे किलो तरी पण? 1 किलोचे पॅकेट आहे हे बघा. हे 1 किलोचे पॅकेट आहे का इंद्रायणी तांदूळ? पॅकेट इंद्रायणी तांदूळ एकदम 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. आणि दोन प्रकारचे आहे की एकच नाही, प्रकार? एकच प्रकारचं काय एकाच. आहे आपला. हो, तुम्ही आणि म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन ऑर्डर करू शकतो का? ऑनलाईन ऑफलाईन आम्ही ऑर्डर करू शकतो. कसं करू शकतो आम्ही ऑनलाईन आमचा ऑफलाईन? कॉन्टॅक्ट नंबर आहे. हो, त्याच्यावरती. बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही यांना कॉल करा. हे तुम्हाला घरपोच कुठे पण डिलिव्हरी तुम्ही करणार. ते आपण बोलू. किती पण किलो. हो हो खूप. आणि आपल्यामध्ये 5 किलो आणि 10 किलो मध्ये ते अवेलेबल आहे. तर तुम्ही अवश्य आमच्या स्टॉलला भेट द्या. आणि जास्तीत जास्त आमच्या इकडे तांदूळ त्याची चव आणि त्याची क्वालिटी आम्हाला नक्कीच टेस्ट करून सांगा. आता आपण आलोय C244 ला. C244. दीदी आप कहाँ से आए? ये पूरा त्रिपुरा से. क्या है आपके पास? आपके हमारे पास पास सारी है डिश है. हमारा कम से कम रेट 800. 800 से स्टार्ट है आपका. ठीक है. थोड़ा बता सकते हैं साड़ी का रेट? हाँ. ये कौन सा साड़ी है? इसको टूथ सिल्क बोलते टू सिल्क बोलते हैं. इसका क्या प्राइस है? हैं. ये 3200. 3200. और क्या यूनिक है मतलब? ये काथा में आएगा, प्योर कॉटन पे आएगा, हैंडलूम कॉटन है. ये हैंड पेंट का आएगा. हैंड पेंट है. इसका क्या प्राइस है? कौन सा 1000 रुपीज का. और ये वाले वो सिल्क है क्या? क्या प्राइस है? 4500 का. आपण आलोय C236 ला. रायगड वरनं दादा आले. दादा काय काय तुमच्याकडे? मला कांदा आहे, त्यानंतर पापड आहेत, कडधान्य आहेत, मळकूट, मटकी, बाल वगैरे सगळं आहे. सगळे शेतात आहे तुमच्या? त्यानंतर पोहे आहेत आपले गावठी. गावठी पोहे. हे कांदे कसे? हे कांदे आपण घेऊ तसे आहेत. हे 250 रुपये माल आहे. 250 रुपये 200 रुपये माल आहे. हा 200 रुपयाचा आहे का? हा. हे आणि? 300 रुपये आहे. हे 300 रुपयाला आहे का? हा तशी साईज मोठी गेला. तशी मोठी घे. आणि हे मिरच्या कशा आहे सुक्या? हे मिरची आहे, हे जवळजवळ 550 रुपये किलो आहे. 550 रुपये किलो आहे. आणि ही राई? नाचणी 100 रुपये किलो आहे. हे नाशिक 100 रुपये किलो आहे. मटकी आहे 350 रुपये किलो. मटकी 350 रुपये किलो बघा यांच्याकडं. आणि हे वाले 200 रुपये किलो. मूग 200 रुपये किलो बघा यांच्याकडं. आणि ही वाली हे पण 200 रुपये किलो. हे 200 रुपये किलो. आणि पोहे तुमच्या? पोहे आपल्या गावठी आहेत. आपल्या गावठी पोहे. हा. हे बघा हे पोहे यांच्या गावठी कसे किलो? 120 रुपये किलो आहेत. 120 रुपये किलो. 60 रुपये किलो आहे. हे 160 रुपये किलो बघा यांच्याकडे. पोहे आपले. लाल पोहे मस्त एकदम. वाल आहे, आणि दादा? चकली आहे. वाल आहे. कसे? हा पावटा आहे. पावटा कशा? पावटा 250 रुपये किलो. 250 रुपये. काले मूग आहेत. ही कशी? 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. चवली आहे 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. वाल आहे 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. आणि हे वाटाणे? हे पण 200 रुपये किलो. 200 रुपये. तुम्ही सांगा. गावठी नायगड पेन. रायगड पेर मध्ये तुम्ही आले. हा, आणि अलिबागची मच्छी पण आहे आपल्याकडे. अलिबागची मच्छी पण Specially, तुमच्याकडं? हो. बघा अलिबागची मच्छी आहे यांच्याकडं. कोंबडे सगळे साफ केलेले आहेत. हे कसे पॅकेट? हे 200.
200 ला आहे. 200 रुपये समथिंग 150 ग्राम. 150 ग्राम. आणि हे वाले हे 1200. 1200 रुपये अर्धा 1200. किलो आहे. आणि आणि हे 200. सोड्यामध्ये क्वालिटी आहे, फर्स्ट क्वालिटी, सेकंड क्वालिटी, अशी क्वालिटी आहे. अशी क्वालिटी वाईज प्राइस आहे. क्वालिटी प्राइस. हे सुकट कसे प्रमाणात नाही. 80 रुपये. हे स्वस्त आहे. म्हणजे अलिबागचा प्रॉपर. अलिबागचे का हे पण 80 ला आहे का? नक्की या आणि भेट द्या आम्हाला. नक्की या दादाकडं. या त्यांचं नाव आहे सुकी मच्छी आणि आगरी कोळी मसाले. स्टॉल नंबर 200. स्टॉल नंबर 236 ला या काउंटरला. आता आपण आलोय अकोला काउंटरला. काउंटर नंबर काय ताई? 89. काय काय भेटेल तुमच्याकडे? माझ्याकडे शेंगदाणा पट्टी आहे आणि खोबऱ्याची खीर, गोव्याची चकली, तीळ पट्टी आहे चिली मच्छी. आणि गव्हाची खीर. बघा कशी आहे तरी पण हे चिकली कशी? चिक्की कशी? ती 100 रुपये. 100 रुपये पाव. आणि बिस्किट कसे? बिस्किट 100 ला आहे. हे तर लहानपणीची आठवण देतो आपल्याला. बघा मस्त कसे पॅकेट? हे 100 ला आहे. 100 ला एक. आणि हे वाले ते पण सेम. सेम 100 लाच आहे काय? हा. आपण आलोय फूड झोन मध्ये. तर बघूया काय काय काउंटर आहे आपल्याकडे भेटतात. आता आपण आलोय कोल्हापूर काउंटरला. ताई काय काय तुमच्याकडे खायला? कोल्हापुरी चिकन थाळी, सोलकढी, उद्यापासून मच्छी, मटण, सगळं भेटेल. तांबडा पांढरा रस्सा. उद्या तर मेन रविवार आहे. उद्या तर एकदम खास चालू चालू असते. तर दाखवू शकतात एक कोल्हापुरी स्पेशल चिकन. कोल्हापुरी चिकन आहे काय? अरे एक नंबर चिकन आहे बघा. आणि पुरी कशी? हे वडेच वड्याची पुरी कशी? कसं प्लेट चिकन? 250. 250 रुपयाला काय काय पाहिजे? चिकन भेटणार, वडे भेटणार, तांबडा पांढरा रस्सा भेटणार आणि भात. आणि हे काय? हा तांबडा रस्सा सर. हा तांबडा रस्सा काय? बघा तांबडा रस्सा बघा किती मस्त आहे बघा. एक नंबर कोल्हापुरी स्टाईल. आणि हे काय ताई? हा पांढरा रस्सा का? कोल्हापूरचा बघा पांढरा रस्सा किती मस्त आहे बघा. उद्यापासून संपूर्ण भेटणार. फिश थाळी वगैरे संपूर्ण. सोलकढी सुद्धा आहे. सोलकढी दाखवा. बघा सोलकढी पण आहे ताईकडं. एक नंबर बघा सोलकढी. आपल्या कोल्हापुरी स्टाईल बघा सोलकढी. हे कसे ग्लास? हा ग्लास कसा? 40 रुपये ग्लास सर. 40 रुपये ग्लास आहे बघा यांच्याकडं. हे घेणार सर. टेस्ट. आता आपण आलोय अमरावती काउंटरला. ताई काय काय तुमच्याकडे काय खायला? माझ्याकडे उकडलेली बोरं, सांबार वडी, आलू पोंगे, पेरूचं सरबत आहे. उकडलेले बोरं कसे? उकडलेली बोरं 20 रुपये. 20 रुपये प्लेट आहे. आणि काय हे कुठला? सांबार वडी आहे. सांबार वडी. अमरावतीची प्रसिद्ध आहे सांबार वडी. सांबार वडी याच्यात काय काय असतं तरी पण? त्यात हे खोबरं, शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे आणि भरपूर मिक्स असतं. सांबार. आणि ही त्यात आम्ही बनवत असतो. एक पोंगी आणि आलूची भाजी, आलूचा बनतो बटाटे. बटाट्याची. आणि आणि हे पेरूचं सरबत आहे. पेरूचं सरबत आहे. हे कसे? कसा ग्लास? हे 20 रुपये ग्लास. 20 रुपये ग्लास आहे. ह्याच्यात काय तुम्ही असं काय भरणार आहे का काय? नाही, दाखवून मी कसं बनवतो. त्यात हे 5 पोहे ठेवायचे. 5 पोहे ठेवायचे. पोहे हा. आणि बटाट्याची भाजी सोबत. आणि बटाट्याची भाजी याच्यात द्यायची. ठीक आहे. कशा प्लेट आहे हे? दाखवते ना, एक थांबा दाखवतो. 20 रुपये प्लेट. 20 रुपये प्लेट आहे. हे लहान मुलांसाठी एकदम मस्त आहे. लहान ते लो- मोठे माणसं टाइमपास ते लोक असं आवडीने खाणार बघा. खायचं. असं लावून तर. आता ते नाही. आता आपण आलोय यवतमाळ काउंटरला. ताई काय काय तुमच्याकडे खायला? आमच्याकडे मसाले वांगे भरलेले मसाले वांगे बघा असे एकदम मस्त आहे. कसे प्लेट? 50 रुपये. 50 रुपये. आणि काय? आणि पाटोडी आहे. बाटुडी काय बोलताय ना? पाटोडी पाटोडी. हा, हे कसे? मासवडी. मासवडी. हा. भरीत आहे. बघा वांग्याचं भरीत बघा किती मस्त आहे बघा. कसे प्लेट? हे 50 रुपये. 50 झुणका रुपये. आणि भाकर भरीत. थालीपीठ आहे थालीपीठ कशी? 50 रुपयाला. 50 रुपये. भाकरी पण आहे. भाकरी पण आहे. ज्वारी छोट्या भाकरी. बाजरी. हा छान आहे. चपात्या पण आहे. आणि हे पिठलं कसे? पिठलं भाकरी 50 रुपये. पिठलं भाकरी 50 रुपये. आणि समजा मला थाळी घ्यायची मिक्स थाळी, तर थाळी कितीला आहे? 100 रुपयाला. 100 रुपये थाळीमध्ये काय काय भेटेल? काय येईल त्याच्यात? पाटोडीची भाजी, वांग्याची भाजी, भरीत, भाकरी. सगळं येणार. काही. ठीक आहे. तर तुम्ही या काउंटरला या. ओम साई सहायता भोजनालय यवतमाळ. ते एवढं लांबून आले. तुम्ही नक्की या काउंटरला या. आता आपण आलो आहे नाशिकच्या काउंटरला ताईकडं.
ताई काय काय तुमच्याकडे खायला? नमस्ते, आम्ही नाशिक जिल्ह्यामधून शिलापूर या गावातून आलो आहे. आम्ही महालक्ष्मी स्वयंसहायता तसे यातर्फे आलो आहे. तर आमच्याकडे स्पेशल असे हुरड्याचे थालीपीठ आहे जे ज्वारीच्या तवळ्या दाण्यापासून बनवतात. तसेच त्याबद्दल व्हेज थाळी आहे, पिठलं भाकरी आहे, भरीत भाकरी आहे, शेवभाजी आहे आणि आमचं स्पेशल म्हणजे हुरड्याचं थालीपीठ हे खूप फेमस आहे. तर इथले VIP यांना सुद्धा आमचं थालीपीठ हे खूप आवडतं आणि आमचं थालीपीठ हे पूर्ण स्टॉल मध्ये स्पेशल आहे. Special. तर VIP ची ऑर्डर ही आम्हालाच असते थालीपीठाची. थोडं दाखवू शकतात? हो, हे हे आमचं थालीपीठ आहे. तसंच राईस आहे, मिसळ आहे आणि चटणी आहे. चटणी. आणि हे कुठलं पीठ आहे? हे हुरड्याचं थालीपीठ सेलिंग साठी हे ठेवले. सेलिंग साठी कसं प्राइस आहे? पॅकेटची प्राइस काय? याची 200 रुपये 200 रुपये पॅकेट. किती ग्राम असेल तरी पण हे? 1 किलो. 1 किलो. बघा, मस्त आहे तरी. आपले स्वामींचा इथं फोटो आहे आणि यांच्याकडं आमच्याकडे पाणीपुरी पाणीपुरी पण आहे थालीपीठ तुमच्याकडे. आहे, थालीपीठ रगडा पण. पॅटीस पण आहे आणि मिसळ पाव पण आहे, शेवभाजी पण आहे. शेवभाजी पण. ठीक आहे. तर तुम्ही या नक्की काउंटरला या. काउंटरचं नाव आहे काय? महालक्ष्मी स्वयंसहायता समूह स्टॉल नंबर 15. स्टॉल नंबर 15. आता आपण आले लातूर काउंटरला. काही काय काय तुमच्याकडे? गोलसरी वरण, थालीपीठ आणि झुणका भाकर आणि बाजरी भाकर. थोडं दाखवू शकता? भरीत, थोडं दाखवा ना. हे काय ताई? गोलसरी वरण, वरसरी वरण. आणि हे ताई? हे झुणका भाकर, झुणका भाकर आहे. हे थालीपीठ हे थालीपीठ आहे काय? कशा प्लेट आहे तरी पण झुणका भाकर? झुणका भाकर कशा प्लेट आहे? 70 रुपये. 70 रुपये. आणि हे थालीपीठ 70 रुपये. 70 रुपये. 70 रुपयाला किती पीस येणार? आणि एक थालीपीठ. एक थालीपीठ सिंगल पीस. आणि हे वाले? हे गोड पाणी, एक गोड पाणी. पाणीपुरीचं आणि गोड पाणी. तिखट पाणी. पाणीपुरी म्हणजे लातूरची बघा पाणीपुरी पण यांच्याकडं. हे सगळं घरगुती आहे तुमचं? स्पेशल स्पेशल. लातूरचे पाणी. तुम्ही नक्की या काउंटरला या ताईकडं लातूरचे. आता आपण आलोय परभणी काउंटरला. ताई परभणी हा. कुठून आला तुम्ही? परभणी जिल्हा. परभणी जिल्हा जिंतूर तालुका, राहणार पोरी. तुमच्याकडे काय काय खायला? आमच्याकडे सर पुरणपोळी आहे, दही धपाटे आहे, राईस प्लेट आहे, मसाला पापड आहे, ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे, वांग्याचं भरीत आहे, मिरचीचा ठेचा आहे. सगळे. तर सगळं तुम्ही आहे. आता पापड तुमच्याकडे मसाला रेडी काय मस्त आता? आहे. तुमच्याकडे घरी बनवलेले आहेत सर. घरी घालून पापड. कसे प्लेट आहे हे मसाला पापड? हे मसाला पापड सर उडीद डाळीचे आहेत आणि हे आहेत ना हे तांदळाचे आहेत. तांदळाचे. त्यामध्ये मसाला मिक्स केलेला आहे. त्यामध्ये कसे पापड तरी पण हे? हे 50 ला आहे सर 50 आणि हे 30 ला आहे. हे 30 ला आहे. हा. ठीक आहे. आणि ताक हे मट्टा आहे सर. मठ्ठा आहे. कसे? हे 30 ला ग्लास. 30 ला ग्लास आहे. 30 ला. ठीक आहे. आता आपण आलोय कोल्हापूर काउंटरला. काकी काय काय तुमच्याकडे खायला? आमच्याकडे तांबडा पांढरा रस्सा आहे. तुम्ही कुठून आले? कोल्हापूर गारगोटी. कोल्हापूर तालुक्यात. थोडं दाखवू शकतात? हा काय? हे मटन आहे, मटन हे मटन आहे. कसे किलो? सॉरी कशा प्लेट? 400. 400 रुपये प्लेट. आणि हे वाले? हे काय? हे चिकन आहे, चिकन कशे प्लेट? 300. 150 रुपये. आणि हे? हे तांबडा पांढरा आहे. हे कसे? 30 रुपये ग्लास आहे. 30 रुपये ग्लास आहे. आणि हे? हा तांबडा आहे, हा पण 30 रुपये ग्लास हा आहे. 30 रुपये ग्लास आहे. ही आणि भाजी आहे 50 रुपये प्लेट. 50 रुपये प्लेट आहे. ही मिसळ आहे 70 रुपये. मिसळ 70 रुपये काय? ठीक आहे. आणि भाकरी कशी प्लेट आहे? 30 रुपये. 30 रुपये भाकरी. 1 2 3. आता आपण आहे धुळे काउंटरला. ताई काय काय तुमच्याकडे खायला? आमच्याकडे मटकीची भाजी, मटकीची भाजी बघा किती मस्त आहे बघा. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, हिरवा मिरचीला ठेचा आणि शेंगदाण्याची मिरची, शेंगदाण्याची मेथी आहे बघा मस्त. चटणी, लसूण चटणी, तीळ चटणी, लसूण चटणी आणि शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी. चपाती, चपाती पण आहे यांच्याकडं. आणि भात, भात आहे. आणि हे बाजरीची भाकर, भाजीचं भाकर येणार आहे. सगळं आणि कशी थाळी आहे? 150. 150. 150 ला थाळी. 150 मध्ये काय काय भेटेल? 150 मध्ये सुरू. सगळं भेटेल. ठीक. तुम्ही नक्की या काउंटरला या. काउंटरचं नाव आहे अस्सल खानदेशी जेवणाचा स्वाद. या काउंटरला तुम्ही नक्की या.
काय आपण वेषांतर करूया. वेषांतर हा म्हणजे जसं की म्हणजे अशी बनवा बनवी म्हणजे मी लक्ष्मी आणि हा आता तुम्ही महालक्ष्मी सरस आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला. तुम्हाला व्हिडिओ प्लीज कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि 5चे पॉईंट घ्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. मग सलाम. बघा महाराष्ट्र शासनाने ना इथं अशी ही योजना राबली आहे, महालक्ष्मी सरस म्हणून. स्वयंरोजगाराची नवी दिशा बचत गटामधून प्रगतीची आशा. म्हणजे त्याची जी डेट आहे 1 मे ते 14 मे पर्यंत आहे आणि याच्याचं टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. ठीक आहे. ॲड्रेस बघा तुम्ही, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स BKC ला आहे ॲड्रेस. ठीक आहे. मग तुम्ही या इथं नक्की या.